धनंजय मुंडेंच्या जगमित्र कारखान्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासह संचालक पदावर असलेले राज घनवट यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। शहीद भगतसिंग यांच्या राजगुरू गावातल्या शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी लुबाडल्यात असे आरोप काही शेतकरी करतायत। पोलीस देखील राज घनवट आणि त्यांच्या टोळीला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ह्याच राज घनवट यांच्याकडनं या सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातोय। यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा देखील सहभाग असल्याची माहिती हे शेतकरी देत आहेत। नेमकं त्यांना काय त्रास होतो हे आपण त्यांना विचारूया। तर काय झालंय, कधी तुमची जमीन त्यांनी बळकावलेली आहे, किती दिवस झालेत, किती एकर जमीन होती? नमस्कार, माझं नाव मीरा गुलाब सोनवणे। माझ्या गावाचं नाव मुक्काम पोस्ट पाईट, तालुका खेड, जिल्हा पुणे। इथले आम्ही सर्वजण आहोत आणि चाकण भाग आहे वेगळ्या वेगळ्या। असे किती शेतकरी आहेत, अशा किती शेतकऱ्यांबरोबर हे सगळे असे जे ह्यांनी म्हटलं की मयत झालेला आहे मात्र व्यक्ती जिवंत केले आहेत किंवा अशा पद्धतीने जमिनी हडपल्यात, साधारण तुमच्या एरियामध्ये किती आहेत? खेड राजगुरुनगर परिसरामध्ये कमीत कमी 100 एक शेतकरी आहेत। ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांच्या विरोधात असे 10 गुन्हे दाखल आहेत। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 420 प्रमाणे 10 गुन्हे दाखल आहेत। 10 गुन्हे ऑलरेडी त्यांच्यावरती दाखल आहेत, पण आणि त्याच्यावरती हे 10 गुन्हे कोर्टाने हे करता मंजूर न करता पोलिसांनीच त्यांना बी समरी दिलेली आहे, असमरी दिलेली आहे, क समरी दिली। पोलिसांनी सांगितलेले की यांच्याशी काही संबंध नाही। ते पोलिसांनी का दिलेले आहे तर पोलिसांचे हे सगळ्या ह्या जे तपास अधिकारी आहेत त्या 10च्या 10 तपास अधिकाऱ्यांचं अँटी करप्शनला चौकशी चालू आहे। ते अँटी करप्शनकडे चौकशी चालू असताना हे गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करून त्यांचे अर्ज मागे घेतले, तक्रारी अर्ज, आणि मागे घेऊन हे गुन्हे त्यांना मागे घेण्यात प्रवृत्त केलं आणि हे गुन्हे मागे करून फायनल रिपोर्ट करून दिलेले आहे पोलिसांनी। या ताईंशी बोलूया। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात, तुमचं वय काय आहे? आम्ही पायटाहून आलो, माझ्या 63 वय। नाव काय तुमचं? सांगू ना बाई दगडू चित्ते। तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आमचा शेताचाच आहे, आम्हाला पोपट घनवाटानेच फसवलं। मी तर पोटं भराय निवीनगरला होते, माझी लेकरं बारीक बारीक होती, मोठाली नव्हती। आम्ही निवीमध्ये पोटं भरत होतो। आला पोरांच्या बापाच्या सया अंगठा घेतला, त्याला चाकू सुऱ्या दावल्या, दादागिरी केली आणि माझा मालक तर एकदम भोळा होता, एकदम भोळा म्हणजे एकदम भोळा। त्याची आईबापा तर लवकरच मेली होती, त्याला कोण सांगायला शिकवाय नव्हतं। 7 वर्षाच्या असताना आईबापा मेले, पाय फुटीला तर तो मोठा झालेला आहे आमचा मालक। आणि त्याला असं खोटं सया अंगठा घेऊन त्याला चाकू सुऱ्या दावून आम्हाला तर माहिती नाही, नंतर आम्हाला माहिती झालं तर तो मरणारा टेकला।